तर नमस्कार मित्रांनो, जसं आपण तुम्हाला सांगितलं की आपण व्हिडिओ अपलोड केलेले होते किंवा आपलं भाजीच्या मार्केटमध्ये आपण दाखवलं सर्व की माल कसा घ्यायचा, कसा विक्री करायचा, कसं नाही. एक छोटंसं उदाहरण आहे. आता मी तर मार्केटमध्ये आलेलो माल घेण्यासाठी, तर भाऊ भेटले मला. मी त्यांना अजून मला परिचय नाही, त्याचं नाव बी माहिती नाही. त्यांनी तिकडून बघितलं, त्यांनी आपला आवाज ऐकून इथं आपल्याला भेटण्यासाठी आले, बरोबर. पण सांगायचं उद्देश इतकंच आहे की आता त्यांचं नाव विचारतो आणि त्यांनी व्हिडिओ पाहिलं न ट्रेनिंग घेता ते किती कमावत आहे किती नाही आणि कोणामुळे कमावत आहे ते तुम्ही स्वतः त्यांना विचारा. मी त्यांना काही प्रश्न विचारतो, त्याचे उत्तर तुम्ही स्वतः ऐका. कारण फक्त मला 2 मिनटं झाले, ते मला भेटले. भाऊ तुम्ही मला, आता मी ते इथं माल घेत होतो, मला माहिती तुम्ही मला भेटायला आले, पण तुम्ही मला कसे भेटायला आले ते सांगा. मी माल घ्यायला आलो होतो आणि तुम्हाला मी फक्त माल घेऊन मी म्हणजे मालही घेतलं नाही, मला रेट पसंत नाही झाला म्हणून मी परत वापस चाललो होतो. मग तेवढ्यात तुमचा आवाज ऐकू आला मला, मी परत वापस आलो. मग तुम्हाला भेटलो. आता मी तुमचं नाव विचारलं नाही, पहिलं तुमचं नाव सांगा. पहिलं माझं नाव हरीश आहे आणि हरीश जोंबाड, मी राहणार पिंपळत, तालुका जिल्हा नाशिक. बरोबर. आणि तुम्ही आता धंदा चालू करायला किती महिने झाले? 2 महिने झाले. म्हणजे याच्यावर तुम्ही फक्त व्हिडिओ पाहिले आपले? व्हिडिओ पाहिलाय फक्त. बरोबर. तुमचं आता जे व्हिडिओ पाहिले, जे माझे टाकलेले सौरभ व्हेजिटेबल कंपनीमध्ये व्हिडिओ, त्याप्रमाणे तुम्ही काम करताय, बरोबर. हो. तर आता तुमचं पर्चेसिंग किती, रोजचे इन्कम किती बा? इन्कम रोजचा मला 2,500. शिल्लक किती पडते तुम्हाला? शिल्लक मी 500-600 रुपये टाकतो. बरोबर. फक्त व्हिडिओ बघून त्यांचे आज रोजगार चालू. याच्यावर तुम्ही काय करायचे? मी कपड्याचं दुकान होतं माझं आलं आणि तिथं समोरच करेल. बरोबर. शेजारीच आज विचार करून घ्या एका गोष्टीचा की आज भाऊचं आपल्याला फक्त इथून बघितलं आपल्याला भेटले आणि केले, चांगले पैसे कमवत आहे की सुरुवातीला फक्त ना माणसाला काम करायची उमेद पाहिजे. मी तर माझ्या मार्केटमध्ये आलो होतो, मी माझ्या टीमवर घेऊन, जसे जे आपले ट्रेनिंगला पोरे त्यांच्यासोबत मी आलो होतो. एक भाऊनी पाहिलं आणि एक भेटायला आले आणि एक आनंदही वाटला की आपले व्हिडिओ पाहून सुद्धा काम करतात किंवा ज्यांना नाही समजलं ते घेतात. पण ऑलरेडी त्यांचं त्या साड्यांचं आपलं कपड्यांचं दुकान असताना ते चांगल्या प्रकारे मग त्यांनी विचार करून केलं. आज 2 महिन्यामध्ये त्यांनी चांगली लाईन बसवून घेतली आणि आज टॉपचा माल ते खेडेगावात विकता, चांगल्या ठिकाणी. त्यांचं गाव कोणतं? पिंपळस गावला विकतं आणि चांगला त्यांना ग्रोथ बी मिळतो. 1000, 500, 1500 जे रोज मिळतो त्यांच्या हक्काचं आहे. पण याच्यामध्ये असं नाही की जे आपण व्हिडिओ टाकतो फक्त काय टाईमपास वगैरे करत नाही, जसे प्रत्येकजण करतात. ज्यालाही पुढं जायचं असं त्यांनी चांगल्या प्रकारे बघा. आज तुम्हाला फालतू व्हिडिओ म्हणा, हसीचे व्हिडिओ म्हणा किंवा नाव ठेवणारे हे दुनियातल्या त्या गोष्टीमध्ये तुम्ही त्याकडे इग्नोर करून चांगल्या प्रकारे कसं करत करता. आजची भेट झाली भाऊची आमची, चांगलं वाटलं की व्हिडिओ जे मी टाकतो त्याने एक टाईमपास म्हणून नाही तर चांगल्या प्रकारे चांगल्या लोकांचा आनंद होतोय, विथ 2 पैसे मिळत आहे आणि चांगल्या प्रकारे त्यांचं आयुष्य चांगल्या प्रकारे चालेल. असेच पोरांनी जरी तयारी केली तरी हरकत नाही. ट्रेनिंग घेण्यासाठी का बोलवतो की ज्या पोराला काहीच माहिती नाही, पण ऑलरेडी भाऊला सर्व माहिती. तुम्हाला काय वाटतं मी जे सांगतो ते बरोबर आहे की नाही? व्हिडिओबद्दल काय बोलायचं तुम्हाला? व्हिडिओ एकदम चांगले राहते आणि चांगलं प्रशिक्षण देते. चांगलं, बरोबर ना. म्हणजे आज जे तुमचं जे श्रेय द्यायचं असलं तर तुम्ही कोणाला द्यायचं? तुमच्या कंपनीला, सौरभ व्हेजिटेबल.